Hello everyone. Hello dear students. How are you? Today we are seeing the chapter number 8 sports. तर आज आपण चॅप्टर 8 स्पोर्ट्स IGKO फोर्थ स्टँडर्ड ऑलिम्पियाड पाहत आहोत. टेस्ट स्किल्स कोणते कोणते स्किल्स आपण या मध्ये पाहणार आहोत. तर नॅशनल आणि इंटरनॅशनल गेम्स आणि इंटरनॅशनल गेम्स, sports and personalities, sports fields and equipments, fitness and Olympics. ऑलिम्पिक्स सर्वांना माहित असेल, यावर्षी ऑलिम्पिक्स गेम्स आहेत 2024 मध्ये. क्वेश्चन नंबर 1. In which game did India win a gold medal at the 2020 Olympics? 2020 ऑलिम्पिक्स मध्ये 2020च्या ऑलिम्पिक्स मध्ये इंडियानं गोल्ड मेडल जिंकलं होतं. एकमेव गोल्ड मेडल. ते कोणत्या गेम मध्ये जिंकलं? फुटबॉल, ज्युएलाइन थ्रो, बॅडमिंटन का शूटिंग? तर माहित असेल आपल्याला ज्युएलाइन थ्रो म्हणजे भालाफेक, मराठीमध्ये त्याला भालाफेक म्हणतात. नीरज चोप्रा नावाचा प्लेयर आहे आणि त्याने हे गोल्ड मेडल अचीव केलं. या आधीचं गोल्ड मेडल अभिनव बिंद्रा, माहित असेल तर अभिनव बिंद्रा यांनी शूटिंग मध्ये मिळवलं होतं. भारताला एकूण 2च गोल्ड मेडल मिळाले इंडिव्हिज्युअली आजपर्यंत. एक अभिनव बिंद्रा आणि दुसरा म्हणजे नीरज चोप्राचा ज्युएलाइन थ्रो. चॅप्टर क्वेश्चन नंबर 2. Which of the following water sports is incorrectly named? कोणता वॉटर स्पोर्ट हा इनकरेक्ट नेम केलेला आहे इथे? ऑप्शन ए, पिक्चर्स दाखवलेले आहेत. हे पिक्चर रोविंगचं आहे का असं म्हटलंय. करेक्ट आहे का इनकरेक्ट आहे? दिस इज करेक्ट. सेलिंग, बोटचं असतं ते, बरोबर आहे. तिसरं आहे वॉटर स्किल्स, वॉटर स्कीइंग, दिस इज ऑल्सो राईट. आणि ऑप्शन बी पाहायला गेलं तर सर्वांना माहिती आहे दिस इज अ स्विमिंग. हे काय आहे? स्विमिंग आहे. पण इथं ऑप्शन मध्ये दिले वॉटर पोलो. सो दिस इज रॉंग आन्सर. दिस इज इनकरेक्ट. ऑप्शन बी is incorrect. Question number 3. Karate is a martial art that includes various punches, kicks and blocks. The term karate in Japanese means. जापानीज मध्ये, जपान मध्ये कराटेला काय म्हणतात? कराटे हा शब्द जपान मधून आला आणि जपानच्या देशामध्ये कराटे म्हणजे काय? तर ऑप्शन ए, एम्प्टी हँड. कराटे याचा सरळ अर्थ होतो एम्प्टी हँड. हे आपल्याला पाठच करावं लागेल. क्वेश्चन नंबर 4. विच ऑफ द फॉलोइंग ऍडव्हेंचर स्पोर्ट्स इज इनकरेक्टली नेम? विच इज इनकरेक्ट? ऑप्शन बी राईट. ट्रेकिंग. ट्रेकिंग करत असताना अशी आपण स्टिक हाती घेऊन चालत असतो हिली एरियाज किंवा बर्फाळ प्रदेशामध्ये. पॅराग्लायडिंग, पॅराशूट मधून आपण शूट झाल्याच्या नंतर. आणि धिस इज रॉक क्लाइम्बिंग, दगडांवर चालणे. राफ्टिंग इज अ रॉंग आन्सर. राफ्टिंग नाहीये. इनकरेक्ट कोणता आहे मग? ऑप्शन ए. डायरेक्शन दिले, या प्रश्नाबद्दल, या चित्राबद्दल माहिती दिली आणि यावर आधारित आपल्याला बघा 5th, 6th and 7th क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. लुक ॲट द पिक्चर ऑफ द फुटबॉल पिच अँड आन्सर द क्वेश्चन्स 5, 6 and 7. दिस इज अ फुटबॉल पिच. फुटबॉलचं हे ग्राउंड आहे, मैदान आहे. पहा 1, 2, 3, 4, 5, 6
अँड 7 अशा प्लेसेस दिलेल्या आहेत. या प्लेसेस बद्दलच असेल काहीतरी ग्राउंडवर. तर पाहू पहिला प्रश्न. क्वेश्चन नंबर 5. आयडेंटिफाय हाफ वे लाईन फ्रॉम द पिक्चर. हाफ वे लाईन सर्वांना माहितच असेल. दिस इज हाफ वे लाईन. हाफ वे म्हणजे अर्धा रस्ता. इकडचे एक हाफ आणि इकडचा एक हाफ. इकडे एक गोलकीपर असतो, इथे एक गोलकीपर असतो. तर ही आहे हाफ वे लाईन. नंबरिंग मध्ये याला 2 नंबर दिलेला आहे. तर पहा 1 2 3 4 हाफ वे लाईन कोणत्या नंबरने दाखवलेली आहे? तर ऑप्शन बी 2 ने दाखवली. वर पाहिला पण हे. इन द पिक्चर द मार्क्ड पॉइंट 5 इज. 5 काय आहे? मार्क केलेला हा 5 नंबरचा पॉइंट काय आहे? हा पॉइंट काय आहे? सेंटर स्पॉट. ऑप्शन ए सेंटर स्पॉट, पेनल्टी स्पॉट, सेंटर सर्कल आणि नन ऑफ दीज. तर याचं आन्सर आहे पेनल्टी स्पॉट. ऑप्शन बी. का बरं? फुटबॉल खेळत असताना जर एखादा प्लेयर ऑपोजिट टीमने या एरियामध्ये हर्ट केला असेल, पडलेला असेल, पाडला असेल, तर इथे पेनल्टी मिळत असते टीमला आणि मग गोल होण्याचे चान्सेस जास्त असतात. हे सुद्धा इकडे सुद्धा हा पेनल्टी एरिया आहे. दिस इज पेनल्टी स्पॉट. ऍट विच ऑफ द फॉलोइंग एरियाज आर गोलकीपर्स अलाउड टू हँडल बॉल. कोणत्या कोणत्या एरियामध्ये गोलकीपरला बॉल हँडल करायला चालतो? हँडल करायला म्हणजे हातात धरून सुद्धा तो फेकू शकतो, फक्त गोलकीपर. तर नेक्स्ट पाहिलं आपण. ऑप्शन पहा 1 2 6 5 5 7 7 5 आणि 7. आन्सर इज here is 7, here is 5. इथं गोलकीपर हँडल करू शकतो बॉल, फुटबॉल. ऑप्शन सी is the right answer. Question number 8. In which of the following games are the equipments mentioned in the box used? बॉक्स मध्ये दिलेले इक्विपमेंट्स हे कोणत्या गेम्सच्या संदर्भात आहेत? वूड, पटर, आयर्न आणि वेज. हे सगळे गोल्फच्या संदर्भात आहे. गोल्फ माहिती आहे? गोल्फ हा गेम स्टिक न बॉल तो एका होल मध्ये टाकत असतो. टायगर वुड्स नावाचा खेळाडू, जगत जेता, खूपच महान खेळाडू टायगर वुड्स हा गोल्फ खेळतो. महागडा खेळ आहे. शी वॉज द फर्स्ट इंडियन वुमन टू विन अन ऑलिम्पिक मेडल. आयडेंटिफाय हर. फर्स्ट इंडियन वुमन आहे, तिनं ऑलिम्पिक मेडल जिंकलेले. ए पी.टी. उषा, बी पी.व्ही. सिंधू, कर्णम मल्लेश्वरी, हिमा दास. पी.व्ही. सिंधूने जिंकलेला आहे. कर्णम मल्लेश्वरीने गोल्ड मेडल जिंकलेला आहे. या दोघींनी. पी.टी. उषानं ऑलिम्पिक मध्ये गोल्ड मेडल नाही, तर फर्स्ट मेडल कर्णम मल्लेश्वरी वेट लिफ्टिंग मध्ये जिंकलं होतं. म्हणजे द फर्स्ट इंडियन वुमन टू विन अन ऑलिम्पिक मेडल इज कर्णम मल्लेश्वरी. आन्सर इज सी, कर्णम मल्लेश्वरी. क्वेश्चन नंबर 10. द उबेर कप इज नेम्ड आफ्टर अ फॉर्मर ब्रिटिश वुमन प्लेयर. उबेर कप आहे तो फॉर्मर म्हणजे मागील खेळाडू ब्रिटिश वुमन प्लेयर आहे, बेट्टी उबेर. With which one of the following sports is this cup associated? कोणत्या कपशी असोसिएटेड आहे? या लेडी आहेत, या एक महान खेळाडू होत्या, त्यांचं नाव बेट्टी उबेर. यांच्या नावावरून उबेर कप चालतो. तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑप्शन सी, बॅडमिंटन. जेलिकट्टू इज द फेमस बुल टेमिंग स्पोर्ट. जेलिकट्टू हा बुल म्हणजे एक बैलांचा खेळ आहे आणि त्याला टेम करून तो स्पोर्ट्स खेळला जातो ड्युरिंग अ फेस्टिवल, सणांच्या वेळेला. विथ विच इंडियन स्टेट इज इट असोसिएटेड?
मागील 2-4 वर्षापूर्वी जल्लीकट्टूवर खूपच बंधनं आली होती आणि हा खेळ बॅन करून पुन्हा काहीतरी लागू केला तर हा जल्लीकट्टू खेळ तामिळनाडू राज्यात असतो. ऑप्शन ए होतं केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक. The right answer is Tamil Nadu. Who among the following cricketers has been awarded the Rajiv Gandhi Khel Ratna Award 2020? 2020 राजीव गांधी खेल रत्न अवॉर्ड कुणाला दिला होता खालील प्लेयर्स पैकी? तर आपल्याला या प्लेयर्सची नावे माहित पाहिजेत. रोहित शर्मा, सुनील गावस्कर, कपिल देव आणि सौरव गांगुली. तर 2020 ला राजीव गांधी खेल रत्न अवॉर्ड हा मिळाला होता रोहित शर्मा यांना, सध्याचे क्रिकेट टीमचे कॅप्टन. व्हॉट इज द टायटल ऑफ सचिन तेंडुलकर्स ऑटोबायोग्राफी? एक बायोपिक आली होती सचिन तेंडुलकर यांच्यावर. एक महान खेळाडू आहे सचिन तेंडुलकर, त्यांच्यावर एक बायोपिक पण तयार झाली होती. ऑटोबायोग्राफी त्यांची कोणती आहे असा सरळ सरळ प्रश्न आहे. क्वेश्चन नंबर 13. ऑप्शन इज द ऑलराउंडर, स्ट्रेट फ्रॉम हर्ट, प्लेइंग इट माय वे, कॅप्टन्स डायरी. ऑप्शन इज राईट आन्सर इज प्लेइंग इट माय वे, माझ्या पद्धतीनं माझा खेळ. Question number 14. Who among the following sports person, कोणती स्पोर्ट्स पर्सन आहे खालीलपैकी, is the recipient of Padma Bhushan Award announced in January 2018? जानेवारी 2018 मध्ये खालीलपैकी कोणत्या खेळाडूला पद्मभूषण अवॉर्ड मिळालेला होता? हे आहेत पंकज अडवाणी, यांना मिळाला हा अवॉर्ड. पंकज अडवाणी बिलियर्ड्स खेळतात. आपल्या सर्वांना माहित असेल बिलियर्ड्स हा खेळ म्हणजे तो टेबल असतो, टेबलवर बॉल्स ठेवलेले असतात आणि एका स्टिकनं मारायचे असतात, कॅरम बोर्ड सारखी. तो खेळ खेळतो पंकज अडवाणी. यांना मिळाला जानेवारी 2018चा पद्मभूषण पुरस्कार. आयडेंटिफाय द योगा पोज शोन इन द फिगर. What this योगा पोज? आत्ताच योगा डे झाला 21 जून ला हा योगा डे असतो वर्ल्ड वाईड. त्यातलं हे आसन कोणतं आहे? सेतुबंधासन, धनुरासन, वीरासन का भुजंगासन? हे ऑप्शन आहे. हा योगा पिक्चर आहे, पोज आहे, ते आहे धनुरासन. सोबतच आपण योगाचे काही पिक्चर्स पाहू, वेगवेगळे पिक्चर्स. ऑप्शन पण हे आहे आपलं आत्ताचं धनुरासन, याला धनुरासन म्हणतात. हे भुजंगासन, सेतुबंधासन आणि ह्या आसन पोजला वीरासन म्हणतात. असे हे ऑप्शन्स. हे आपण पाहिल्याप्रमाणे दिलेले चित्र या पिक्चर मधील आसन आहे मग धनुरासन. क्वेश्चन नंबर 15. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 16. Diego Armando Maradona was a famous sports person from Argentina. With which game was he associated? कोणत्या गेमशी संदर्भात डिएगो मॅराडोना आहे? डिएगो आर्मांडो मॅराडोना. क्रिकेट, हॉकी, फुटबॉल, नन ऑफ दिस. तर डिएगो मॅराडोना फुटबॉल खेळत होते. लिओनेल मेसी जसा हा अर्जेंटिनाचा प्लेयर आहे तसंच डिएगो मॅराडोना सुद्धा अर्जेंटिनन प्लेयर होते. Who was the first Indian to win an individual Olympic gold medal at the 2008 Beijing Olympics? Question number 17 आहे. पी.व्ही. सिंधू, नीरज चोप्रा, सायना नेहवाल, अभिनव बिंद्रा. आपण आधीच सांगितल्याप्रमाणे गोल्ड मेडल फक्त 2 मिळाले, नीरज चोप्रा आणि अभिनव बिंद्रा. त्यातला अभिनव बिंद्राला 2007चं गोल्ड मेडल मिळालं, 2008चं गोल्ड मेडल मिळालं होतं. ऑप्शन बी इज द राईट आन्सर. यांना गोल्ड मेडल हे
शूटिंग मध्ये मिळालं होतं. ही वॉज अ colonel in Indian Army who won a silver medal in shooting at the 2004 Athens Summer Olympics. Who is he? अथेन्स ऑलिम्पिक मध्ये अथेन्स ऑलिम्पिक 2004 सिल्वर मेडल मिळालं आणि इंडियन आर्मी मध्ये आहेत होते हे अरविंद केजरीवाल. ऑप्शन ए राज्यवर्धन राठोड, अभिनव बिंद्रा की नजीब जाव. तर ऑप्शन बी इज द राईट आन्सर. राज्यवर्धन सिंग राठोड हे भारत देशाचे मिनिस्टर सुद्धा राहिलेले आहेत, मिनिस्टर ऑफ स्टेट्स. विच न्यू वर्ड was added to Olympic motto during Tokyo Olympics? Together, longer, emotional की younger? तर आपल्याला माहित असेल इथे ऑप्शन ए हे राईट आन्सर आहे. आधी काही वर्ड्स होते त्यामध्ये टुगेदर हा शब्द ऍड झाला. पहा याप्रमाणे फास्टर, हायर, स्ट्रॉंगर, फास्टर, हायर आणि स्ट्रॉंगर हे 3 शब्द होते. आता इथून पुढे टुगेदर सुद्धा यामध्ये ऍड झाला. फास्टर, हायर अँड स्ट्रॉंगर अँड टुगेदर. तर ऑप्शन नंबर ए इज राईट आन्सर. एव्हरी ऑलिम्पिक्स has its own set of pictograms. Which sport does the given pictogram depict? हे पिक्टोग्राम कशाशी संबंधित आहे? सरळ सरळ आपल्याला त्या चित्रावरून ओळखू येते. ऑप्शन ए फुटबॉल आहे, बी हॉकी, सी आर्चरी, डी डायव्हिंग. ऑप्शन इज आर्चरी, धनुर्विद्या. H sections now. Horse. Match the given columns and select the correct option. Column A 1 and column 2. Column A मध्ये कंट्रीज दिलेल्या आहेत आणि इकडे कॉलम 2 मध्ये नॅशनल पॉप्युलर गेम्स दिलेत. पाकिस्तान, इंग्लंड, स्कॉटलंड आणि न्यूझीलंड. आणि इकडे मॅच करायचं आपल्याला क्रिकेट, गोल्फ, फील्ड हॉकी, रग्बी. आपल्याला माहिती आहे इंडियाचा जसा नॅशनल गेम आहे फील्ड हॉकी तसाच पाकिस्तानचा नॅशनल गेम सुद्धा फील्ड हॉकी आहे. यावरून सुद्धा तुम्ही अंदाज लावू शकता. इंग्लंडचा सर्वांना माहिती आहे क्रिकेट हा नॅशनल गेम आहे. ए च 3 आणि बी च 1 कुठे आहे पहा. ए च 3 फक्त एकाच ठिकाणी आणि बी च 1 पण. ऑप्शन बी इज द राईट आन्सर. Select the correct statement. Uruguay was the first country to win FIFA World Cup. West Indies won the first ICC World Cup. हे राईट आहे. इंडिया won the first T20 World Cup. बरोबर आहे. 2007 ला भारताने पहिला वर्ल्ड कप जिंकला होता. Germany has won the most hockey World Cups. हे मात्र रॉंग आहे. हे पण बरोबर आहे. म्हणजे आन्सर इज डी. Question number 23. Which of the following cannot be found in the given word grid? खाली एक वर्ड ग्रिड दिली आहे. या वर्ड ग्रिड मध्ये काय दिसत नाही, फाउंड होत नाही, सापडत नाही हे पाहायचं आपल्याला. तर फर्स्ट टर्म यूज्ड टू डिस्क्राइब अ चेस ओपनिंग इन विच a player sacrifices a pawn to gain advantage. ऍडव्हान्टेज मिळवण्यासाठी चेस मध्ये ओपनिंग मध्ये कोणत्या टर्मला यूज करतात. पीरियड ऑफ पोलो गेम. पीरियड ऑफ पोलो गेम याला गॅम्बिट म्हणतात. गॅम्बिट कुठं आन्सर आहे पहा.
जी पासून जी 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 इथं आहे, म्हणजे हे इथं. ओके. इल्लीगल शॉट इन टेबल टेनिस. व्हेरी अग्रेसिव्ह अँड पॉवरफुल अटॅकिंग शॉट इन व्हॉलीबॉल. व्हॉलीमधला सर्वात पॉवरफुल शॉट आपल्याला माहित असेल तर पहा, तो असतो स्मॅश. स्मॅश म्हणजे एस पासून सुरू होणारा कुठं आहे का शब्द पाहायचं. एस 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 इथं आहे का स्मॅश? नो. एस 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 इथे. चारही साईडनं पाहायचं नाही, इथे पण नाही, आणि स्मॅश. ओके, दिस इज स्मॅश. सापडला. लास्ट वन पाहू आपण. Term used to describe a chess opening in which a player sacrifices a pawn to gain advantage. याला चक्कर म्हणतात. आपल्याला दिसू शकतो ते सी पासून चक्कर. अशा पद्धतीने आपल्याला काय मिळालं नाही, तर मिळाला नाही सी. An illegal shot in table tennis. Option C is the right answer. चला पुढे. क्वेश्चन नंबर 24. Which of the following trophies in India is not associated with the cricket? क्रिकेट सोबत असोसिएट नसलेल्या ट्रॉफीज कोणत्या? रणजी ट्रॉफी, यस, क्रिकेट मध्ये असते, क्रिकेटची ट्रॉफी आहे. दुलीप ट्रॉफी, यस. देवधर ट्रॉफी, यस. फक्त संतोष ट्रॉफी ही असोसिएटेड नाही. मध्ये आन्सर आहे डी. ही आहे फुटबॉलची ट्रॉफी असते संतोष ट्रॉफी इन इंडिया, म्हणून ऑप्शन डी इज नॉट असोसिएटेड अँड आन्सर इज ऑप्शन डी. राजीव गांधी खेल रत्न अवॉर्ड वॉज रिनेम्ड ॲज मेजर ध्यानचंद खेल रत्न अवॉर्ड इन. राजीव गांधी खेल रत्न अवॉर्ड जो की आपण पाहिलं पंकज अडवाणींना मिळाला म्हणून मागे, तो रिनेम केला, पुन्हा आणखी नाव दिलं त्याचं मेजर ध्यानचंद खेल रत्न अवॉर्ड. कधी दिला, कधी केलं, केव्हापासून केलं, तर याचा ऑप्शन आहे ए. 2021 ला आपण त्याचं नाव मेजर ध्यानचंद खेल रत्न अवॉर्ड केलं. तर मित्र, सो फ्रेंड्स, आपण इथंच थांबूया आणि भेटूया नेक्स्ट चॅप्टर मध्ये.